आज आपण चिकन किमा बनवणार आहोत. मी चिकन स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे. ह्या मोठं भांडं घेतलेलं आहे. हळद, मीठ, घरचा मसाला, थोडीशी मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ हे करून थोडे 2 टेबलस्पून दही असे मिक्स करून मी ठेवणार आहे. थोडीशी कोथिंबीर वरतून बारीक चिरून टाकणार आहे. त्याने आणखीन वेगळंच टेस्ट वगैरे येईल. अर्धा तास पुदिन्याची पानं 2-3 बारीक चॉप करून टाकलेली आहे. असंच मी झाकून ठेवणार आहे. ह्या प्रकारे आपले खडे मसाले आहेत. 2 लवंगा, 4 काळी मिरी, 1 मोठी वेलची, 2 बेडगी मिरची आणि अशा प्रकारे आपले छोटी वेलची, अशा पद्धतीत खडे मसाले आहेत. हे मी ग्राइंडरमध्ये चॉप करून घेणार आहे. ऑनियन फाईन चॉप करणार आहे. 2 ऑनियन आहेत, मी बारीक चिरून घेणार आहे. अशा ग्राइंडर मशीनमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. फटाफट आणि झटपट आपण बनवणार आहोत आज चिकन किमा स्पायसी रेड. अशा पद्धतीत माझे चॉपिंग झालेले आहे. 2 ऑनियन. तर मी गॅस पेटवत आहे. गॅस पेटल्यानंतर थोडंसं मी 4 टेबलस्पून मी ऑइल टाकणार आहे. त्यामध्ये अशा प्रकारे ऑइल टाकल्यानंतर मी पूर्ण खडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करणार आहे. अशा पद्धतीत मी पूर्ण खडे मसाले टाकत आहे. जिरे, दालचिनी, 2 वेलची, 2 अशा प्रकारे आणि लसूण मी फाईन चॉप केला आहे. जास्त टेचून वगैरे घेतला नाही. आता रेड झालेलं आहे. आता मी ऑनियन ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे आपण फ्राय करणार आहोत सर्व पदार्थ, खडे मसाले आणि ऑनियन. ह्याचबरोबर थोडंसं ब्राऊन होत आलेलं असताना मी ग्राइंडर मशीनमध्येच टमॅटो चॉप करून घेणार आहे. अशा पद्धतीत आपले टमॅटो पण चॉप होत आहेत. एकदम इझी रेसिपी आहे आणि झटपट. आणि मी अद्रक हे आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी पेस्ट मी अशीच टाकणार आहे. घरातला लाल मसाला आणि मी जे जिंजर ते खिसून घेतलेलं आहे वरतून टाकणार आहे आणि टोमॅटो चॉप. आणि एक टिप्स, अद्रक कधीच आहे ना आपण हे झाकून ठेवणार आहे. अद्रक आपण आता मी ग्राइंडरमध्येच चिकन हे चॉप करून घेणार आहे, जे आपण मॅगिनेशन करून ठेवलं होतं. अशा प्रकारे आणि आता मी वरतून कोथिंबीर टाकणार आहे. अशा प्रकारे झाली आपली रेसिपी. थँक्यू फॉर माय वॉचिंग.